परिच्छेद भारतात शेती व्यवसायात नांगर किंवा औत या अवजाराला आजही मोठे महत्त्व आहे. सुरुवातीच्या काळात बहुसंख्य शेतकरी लाकडी नांगर वापरीत होते, कारण लाकडी नांगर स्वस्त असत आणि ते चालविण्यासाठी साधारण प्रतीची बैलाची जोडी चालत असे. तर लोखंडी नांगर किमतीला जास्त असून शिवाय ते चालविण्यासाठी बैलांची मजबूत जोडी आवश्यक असे. अर्थात शेतीसाठी जमिनीची नांगरट करण्यासाठी अवताची जरुरी अनिवार्य आहे. त्यासाठी ट्रॅक्टरच पाहिजे असे नाही. परिच्छेद पिकाला आवश्यक असलेली नांगरटीची खोली नांगरानेही मिळू शकते. त्यामुळे अनेक शेतकरी बैलजोडीचा नांगर शेतीच्या कामासाठी वापरतात. ट्रॅक्टर ठेवणे अनेक शेतकऱ्यांना परवडत नाही, कारण बैलाचा मोठा खर्च, माणसांचे पगार, नांगर खरेदीचा खर्च हे सर्व विचारात घेऊन ट्रॅक्टरमध्ये हजारो रुपये गुंतविण्याची शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता नसते. परंतु त्यापेक्षाही आजच्या बिकट आर्थिक परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांना नांगरासाठी किंवा अवतासाठी बैलजोडी ठेवणे परवडत नाही. ही अडचण आपल्या भारतातील शेतकी व्यावसायिकांचीच केवळ नसून शेतीप्रधान अन्य देशातूनही आहे. म्हणून नांगरटीसाठी बैलजोडीचा वापर करण्यात काही पर्याय उपलब्ध होऊ शकेल काय, याकडे लक्ष जाणे स्वाभाविक आहे. परिच्छेद शेतीसाठी 2 बैल पोसणे किंवा जवळ बाळगणे आज अनेक शेतकऱ्यांना परवडत नाही. अर्थात 2 बैलांच्या मदतीने नांगराचा तोल सांभाळणे हे शेतकऱ्यांना सहज शक्य होत असल्याने शेतकरी स्वतःहून 2 बैलाऐवजी एका बैलाचा उपयोग करता येईल याकडे लक्ष देणार नाहीत. आज भारतातील अनेक शेतकरी हे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असून शेतकरी आणि त्यांची जमीन यांचे प्रमाण किंवा गुणोत्तर हे झपाट्याने कमी कमी होत आहे. अशा स्थितीत शेती व्यवसायावर कशी तरी गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांना आजकाल 2 बैल ठेवणे ही कठीण झाले आहे. ही वस्तुस्थिती आहे. विशेषतः दक्षिण भारतातील अनेक भागात शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना बैल भाड्याने किंवा विशिष्ट मुदतीच्या कराराने आणणे ही बाब अटळ ठरत आहे. सरकारही शेतकऱ्यांसाठी निरनिराळ्या योजना आखत आहे की जेणेकरून शेतकरी सुखी झाला पाहिजे. परिच्छेद शेतकऱ्यांनी नांगरटीसाठी बैलजोडीचा उपयोग करणे सोडून देऊन कमीत कमी खर्चात कशी नांगरट करता येईल याचे संशोधन सरकारकडून चालू आहे. त्यासाठी निरनिराळ्या योजना सरकार शेतकऱ्यांसाठी राबवित आहे की जेणेकरून शेतकरी सुखी झाला पाहिजे.